हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण कधी-कधी अचानक आपल्याला मोठं संकट येतं. काही खूप अडचण येते. तर ही अडचण आपली कशी जावी, आपली इच्छा कशी पूर्ण व्हावी, हे प्रत्येकाला प्रश्न पडत असतो, की आता आपण कुठलं काय सेवा करावी, की हे सेवा केल्याने आपलं संकट नाहीसं होईल आणि कुठली आपण स्तोत्र पठण करावे, की आपले स्तोत्र पठण केल्याने आपले हे मोठ्यातले मोठे संकट निवारण होईल. तर ह्यासाठी आपण कुठलं स्तोत्र पठण करायसाठी ते हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, दत्त महाराजांचं हे प्रभावी स्तोत्र आहे. हे स्तोत्र जर आपण पठण केलं तर नक्कीच आपली मोठ्यातली मोठी इच्छा आहे, ती आपली जी संकट आहे ते सुद्धा म्हणजे संकट निघून जातील आणि इच्छा पूर्ण होईल. तर हे स्तोत्र कुठले? तर बघा, हे स्तोत्र म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे. घोर कष्ट आणि उद्धारण स्तोत्र हे आहे. या स्तोत्रातच म्हणजे याचं नाव आहे, की आपले जे म्हणजे आपल्याला जे काही कष्ट पडलेले आहेत, ते सुद्धा आपले उद्धार होणार आहेत. आणि आपण हे स्तोत्राचे जे पठण आपल्याला करायचं आहे, तर नियम आपल्याला असे आहे, की हे साधे नियम आहेत. पण आपल्याला अगदी नियमित म्हणजे रोजचं खंड न पडू देता आपल्याला हे पठण करायचं आहे. तर ही सेवा जी आहे ती ही 40 दिवसाची सेवा आहे आणि 40 दिवस आपल्याला ही रोज पठण करायचं आहे. तर ही सेवा करताना आपण जेव्हा म्हणजे पठण आपल्याला सुरुवात करायची आहे, तेव्हा आपल्याला म्हणजे स्वामींना आपल्याला सांगायचं आहे, दत्त महाराजांना आपल्याला सांगायचं आहे, की माझ्याकडून ही सेवा पूर्ण दिवस करून घ्या. आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये फोटो आहे दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा, तेव्हा आपल्याला दत्त महाराजांजवळ आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे, की आपलं जोपर्यंत काम होतंय तोपर्यंत आपल्याला नारळ आणि खडीसाखर आपल्याला स्वामींजवळ, दत्त महाराजांजवळ ठेवायचं आहे. आणि जी काही आपली इच्छा आहे ती आपल्याला बोलून दाखवायची आणि जितके दिवस आपल्याला ही म्हणजे पठण आपल्याला म्हणजे 40 दिवस तर आपल्याला ही सेवा करायची, पण आपल्याला पठण संख्या किती करायची हे आपल्याला त्या म्हणजे प्रार्थनेच्या वेळेस बोलायचं आहे, की मी 51 वेळा रोज म्हणजे घोर कष्टोद्धरण वाचणार आहे किंवा 21 दिवस किंवा 21 वेळा किंवा 11 वेळा आपण पठण करणारे ही संख्या आपल्याला त्यात बोलायची आहे. रोज आपल्याला ते 40 दिवस करायचे, पण रोजचं 51, 21, 11 जसं तुम्हाला घडेल तसं तुम्ही ते आपल्याला गौर कष्टोद्धरण आपल्याला म्हणायचं आहे. तर ते म्हणजे तुम्ही असं लगातार आता 51 वेळेस जर तुम्ही म्हणायचं ठरवलं, तर आपल्याला लगातार 51 वेळेस जर नाही झालं, तर तुम्ही म्हणजे 10 वेळा आता, 10 वेळानंतर असं करत जरी तुम्ही 51 वेळा केलं तरीही चालतं. पण शक्यतो एका बैठकीत जर घेतलं तर खूप चांगलं आहे. कारण याला फार वेळ लागत नाही म्हणायला आणि जेव्हा आपण एका बैठकीत जर सगळं व्यवस्थित जे नियम आणि आपण पठण केलं, तर नक्कीच आपले म्हणजे कुठल्या आपल्याला नंतर अडचणी येत नाही. नंतर मग बघा, आपलं काही राहिलेलं असेल पठण अर्धवट राहिलं असेल, कोणी येऊन बसतं, मग त्यांच्याशी गप्पा होतात. त्यापेक्षा एका बैठकीत जर केलं तुम्ही, तर हे खूप चांगलं आणि लवकर आपल्याला यश प्राप्त होत असतं. आणि जेव्हा आपण म्हणजे संख्या आपण जर सांगतो, तर तुम्ही जेवढी तुम्हाला झेपल, तेवढीच तुम्ही प्रार्थना करताना सांगायचं आहे, की मी 11 वेळा वाचेल, की 21 वेळा वाचेल. कारण आपण सांगतो आणि मग आपली दमछाक होते. तर त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढं झेपेल तेवढं आपण सांगायचं आणि आपल्याला ही 40 दिवस नित्यनेमाने आपल्याला सेवा करायची. जेव्हा आपण हे पठण करताना, तेव्हा आपल्याला म्हणजे दत्त महाराजांना आपल्याला हळद-कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, हार अर्पण करायचा आहे आणि दिवा, अगरबत्ती सगळं आपल्याला अर्पण म्हणजे ओवाळायचं आहे. आणि आपण जेव्हा पठणला बसतो, तेव्हा आपल्याला सगळी जागा आपली पवित्र करायची आहे. गोमूत्राने सगळीकडे आपलं म्हणजे घर पुसून घ्यायचं आहे आणि मग आपण सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आपण आसन टाकून मग आपल्याला पठण करायला बसायचं आहे. जेव्हा पठण करता तेव्हा तुम्ही म्हणजे असं बोलायचं जर म्हटलं तर कोणी आता घरी कोणी नसलं तर अचानक कोणी येतं मग त्यांना ते आपल्याला बोलावं लागतं. तर तो तसा नियम इतका कडक नियम नाहीये. पण जसं तुम्ही हे करताल तर तुम्ही एका बैठकीत करत असाल तर सकाळच्या वेळेस जर केलं तर खूप लवकर होऊन जातं आणि शक्यच नसेल तुम्हाला सकाळच्या वेळेस तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेसही करू शकता असं काही नाहीये. पण म्हणजे जसं जमेल तसं तुम्ही टप्प्या करू शकता, एका बैठकीतही करू शकता. हे साधा सोपा नियम आहे. याला कुठलाही म्हणजे असे अवघड नियम नाहीयेत, कडक नियम नाहीयेत. तर तुम्ही ही सहज सेवा करू शकता. दत्त महाराज नक्कीच तुमचं हे 40 दिवस आपण सेवा केली तर आपल्याला यश प्राप्त देतात, कृपा आशीर्वाद प्राप्त होते. फक्त आपल्याला रोज नियमित आपल्याला 40 दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे. तर नक्कीच तुम्ही ही सेवा करून बघा. तुम्हाला यश प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.